2 दिवसांपूर्वी परतीच्या पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसलेला होता। कोकण रेल्वेच्या सुशोभीकरणाच्या ठिकाणच्या पीओपी शीट फाटल्याचं प्रकरण या ठिकाणी सध्या गाजताना पाहायला मिळते। आपण सध्या रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या बाहेरच्या बाजूला आहोत की ज्या ठिकाणी या सुशोभीकरणाचं काम जे आहे ते बांधकाम विभागाकडून केलं जात आहे। ज्या शीट पावसामुळे फाटलेल्या होत्या त्या आता बदलण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे। मात्र सध्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी केलेल्या ट्विटमुळे सध्या या कामाच्या दर्जावरती या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित जाताना पाहायला मिळत आहे। मात्र या संदर्भात आता कोकण रेल्वेकडून या संदर्भातला खुलासा आलेला आहे। कोकण रेल्वेने देखील प्रियंका गांधींच्या ट्विटनंतर आणखीन एक ट्विट केलेला आहे। यामध्ये कोकण रेल्वेने हा जो प्रियंका गांधी यांनी केलेला जो दावा आहे तो शाप या ठिकाणी खोडलेला आहे। कोकण रेल्वेचं छप्पर पूर्णतः इंटॅक्ट आहे असा दावा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। कोकण रेल्वेची इमारत पूर्णपणे सुस्थितीत आहे। ज्या पीओपी शीट फाटलेल्या होत्या त्या बदलण्याचं काम सध्या सुरू असलेलं पाहायला मिळतं आहे। अजूनही जे नवीन सुशोभीकरण होतं आहे त्याचं उद्घाटन या ठिकाणी होणं बाकी आहे। उद्या किंवा परवा अशा 2 दिवसामध्ये या सुशोभीकरणाच्या कामाचा जो शुभारंभ आहे तो या ठिकाणी केला जाणार आहे। मात्र जे सुशोभीकरण सुरू आहे ते पार्किंग एरियामध्ये सुरू असल्याचा दावा या ठिकाणी कोकण रेल्वेने केलेला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या संदर्भातील निधी जो आहे तो या ठिकाणी मिळालेला होता, त्यामुळे याचा संबंध कोकण रेल्वेशी कुठलाही नाही। कोकण रेल्वेचं छत पूर्णपणे सुरक्षित आहे आणि त्याचा कुठलाही परिणाम रेल्वे गाड्यांवरती झालेला नाही आहे अशा प्रकारचं हे ट्विट करण्यात आलेलं पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच सध्या ज्या पीओपी शीट फाटलेल्या होत्या त्याच्यानंतर सध्या या राजकीय वातावरणानंतर आता कोकण रेल्वेने सुद्धा ही आपली जबाबदारी झटकत या ठिकाणी हे काम जे आहे ते बांधकाम विभागाकडून केलं जात आहे आणि हा कोकण रेल्वेचा पार्किंगमधला हा सगळा विषय असल्याचं ट्विट या ठिकाणी केलेलं पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।